सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवत्प्रेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सूतीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः। पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथां सम्बोधनाबोधितं। लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारत पङ्कजं कलिमलः प्रध्वंसि न श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः।
या पुरुषोत्तम योगाच्या 15व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ऊर्ध्वमूलम अधःशाखम, ज्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत, अश्वत्थम प्राहुरव्ययम, असा हा अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष आहे. आणि हा काय आहे? छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. याची जी पानं आहेत ती मात्र वेद आहेत. वेद म्हणजे ज्ञानरूपी आहेत ती पानं. असं या वृक्षाचं, हा वृक्ष म्हणजे हा संसार वृक्ष आहे. आणि संसार वृक्ष हा उलटा असतो. त्याची मुळं आकाशाकडे आणि त्याच्या फांद्या म्हणजे त्याचा जो विस्तार आहे त्या वृक्षाचा तो अधोगतीला चालला आहे, जमिनीकडे. असं याचं वर्णन भगवंतांनी केलं आहे. आणि इथे हा पहिला श्लोक समाप्त झाला आहे. दुसऱ्या श्लोकात काय सांगतात बघू. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूल्यान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. अधः ऊर्ध्वं प्रसृता तस्य शाखा, म्हणजे त्याच्या शाखा, त्याच्या फांद्या या कशा पसरलेल्या आहेत? थोड्याशा वर आणि थोड्याशा खाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की काही शाखा आहेत त्या समष्टी दाखवतात. संसार वृक्ष आहे ना, त्याच्यात व्यष्टी आली आणि समष्टी आली, म्हणजे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन. म्हटलं ना मी, काही गोष्टी हे आपलं स्वतःचं जीवन असतं, परंतु आपल्याला दळण लागतं, इस्त्रीवाला लागतो, काच फुटली काचवाला लागतो, म्हणजे अनेक प्लंबर लागतो, सुतार लागतो. समाजातली ही जर माणसं नसतील तर माझ्या सोयी होतील का? आता संपूर्ण हा समाज मिळून एकत्र जीवन आहे. हा विषय म्हटलं तर तो अतिशय गहन आहे. म्हणून फक्त हे असं उदाहरण देऊन समष्टी समजावून सांगितली. पण समष्टी हा विषय तसा अतिशय गहन आहे आणि 8 दिवससुद्धा त्याच्यावर बोलायला पुरणार नाही. कारण मनुष्याचं जीवन हे दिसायला जरी वेगवेगळं दिसत असलं तरी बघा, आपले कुणाशी तरी काहीतरी संबंध आहेत. कुणाशी चांगले आहेत, कुणाशी वाईट आहेत, कुणाशी असे आहेत, कुणाशी तसे आहेत. मग कुठेतरी कोणीतरी फसवतं, कुठेतरी कोणीतरी काही संबंध नसताना खूप चांगलं वागतं. हे जे सगळं काही आहे तर हे सगळं मिळून आपलं जीवन आहे. त्याचं कारण गेल्या जन्मांमधल्या ज्या आपल्या वासना आहेत तर सगळे लोक आपल्याला थोड्याफार प्रमाणात भेटत असतात आणि मग ते तसे संबंध होत असतात जे आपण स्वीकारत नाही, जे आपण त्याचा द्वेष करत राहतो. परंतु हे सगळं अटळ आहे. पण हे आहे सामाजिक जीवन, हे आहे समष्टी जीवन.
आणि त्या जीवनाशिवाय खरं तर काही होतच नाही. म्हणजे हा असा वागला आणि तो तसा वागला म्हणण्यात अर्थ नाही. तर ते प्रत्येक वेळी प्रत्येक जे सिच्युएशन येतील त्याला आपल्याला जे बुद्धीने तोंड द्यायचं आहे ते तसंच द्यायचं आहे, आपण जे व्यवहारात वागतो तसं. परंतु हे असं झालं आणि ते तसं झालं असं आपण कंप्लेंट नाही करू शकत. त्याचं कारण केवळ आपल्या गतजन्माच्या वासना. आणि नेहमी स्वतःकडे बोट दाखवून चूप बसलं की असं म्हणत नाही की कोणीतरी तोंडावर फसवत आहे आणि तुम्ही फसवून घ्या. व्यवहारात जे वागायचं ते वागा, पण त्यातून काही नुकसान झालं तर गतजन्मीचं देणं पूर्ण केलं असं म्हणायचं. त्याच्यामुळे कशातच काही वाटून नाही घ्यायचं आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करायचंच आहे आपलं नुकसान होऊ नये म्हणून. संसारात नुकसान करून घ्या असं कोणताच धर्मग्रंथ सांगत नाही. प्रत्येक गोष्टी या नीट समजवून घेतल्या पाहिजेत. समष्टी जीवन ह्याचा अर्थ सामाजिक जीवन. आणि त्याच्यावर आपण एकदा बोलूया. पण समाजाशिवाय आपलं काहीच होत नाही. आणि समाजातले जे चांगले वाईट वागणारे लोक असतात ते सगळे हवेत. चांगले वाईट व्यवहार सगळे पूर्ण करून हवेत. कारण पुन्हा नाही तर जन्म घ्यावा लागेल बरं का. जे जसं चाललंय ते तसं चालू दे. कंट्रोल जितका करता येईल तितका करायचा. आणि नावं कुणालाच ठेवत बसायची नाही. कोणी दुष्ट नसतो, तो गतजन्माचं मागत असतो. बाळा पुन्हा जन्म नको घेऊस, आत्ताच मी तुझ्याकडनं दुष्टपणाने काढतो. शत्रू हाच मित्र असतो. शत्रू हाच खरा मित्र असतो. कारण तो पूर्णपणे आपल्याला रिकामं करतो. म्हणजे काय तर वासनांमधून रिकामं करतो. आपल्याला हार मानावी लागते थोडा वेळ, पण प्रत्येक गोष्ट येते आणि जाते. हार मानली पण देणं तर चुकलं ना, संपलं. त्यातनं आपण मुक्त झालो. अशा या गोष्टी आहेत. तुम्हाला ते काय, एक अशी गोष्ट होती. ते नाही, परीक्षिती राजाचंच मला वाटतं ते. त्या अशा 7 दिवसात 7 गाठी फुटल्या असं. म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं माहिती का, हे जे क्लॅशेस होतात ना, यातनं जर आपण शांत राहिलं, त्या व्यवहाराला वेडवाकडं वळण नाही दिलं तर या क्लॅशेसमध्ये ज्या गाठी झाल्या आहेत पूर्वजन्मीच्या त्या फुटून जातात. थोडासा आपल्या मनाला त्रास होतो, मागचं पाऊल घ्यावं लागतं म्हणून, पण आपण मुक्त आहोत बरं का. जर तुम्हाला त्या व्यवहारात वरचढगिरी करून तुम्हाला काही करता येत असेल, तुम्ही करू शकता. अजिबात मागचं पाऊल घ्यायचं नाही. आपण स्वतंत्र आहोत. स्वतंत्र बुद्धीचा मानव असतो, त्याला बुद्धी आहे, त्यांनी वागावं. पण जर का कधी मागचं पाऊल घ्यायची वेळ आली तर माणसाला फार त्रास होतो. तो त्रास व्हायची गरज नाही. एक गाठ फुटली म्हणायचं आणि काहीही आपलं नुकसान झालेलं नाही. 2 जन्म मोकळे करून दिले त्या शत्रूने. शत्रू हाच खरा मित्र असं समजायचं. आणि व्यवहार कितीही वाईट झाला तरी त्यातनं आपण बाहेर यायचं. कारण हेच सगळं ज्ञान आहे. आणि म्हणून समाज जीवन, समष्टी जीवन
हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते आहे आपल्या आजूबाजूला. शेजार बाजार आहे, हां, मैत्रिणी आहेत, मोठे लोक आहेत, आदरणीय वयस्कर लोक आहेत फॅमिलीमध्ये, त्याच्यानंतर नाती आहेत, इतर नातलग आहेत म्हणजे, हो की नाही, आणि आपल्याला न आवडणारे सुद्धा लोक आहेत. ठीक आहे ना, आपण काही त्यांना चिकटून नाही बसत, पण आले की मनातला तो भाव काढून टाकायचा. फक्त एक आणि एकच ध्येय की वासनांचा क्षय झाला पाहिजे. या जन्मामध्ये ना जे 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 घडतायत संबंध, हां, कोणी जर आपल्यावर फारच हल्ला करत असेल तर जे करायचं ते करायचं, मनातून मागचं पाऊल घ्यायचं, मनातून. ते कोणाला कळता कामा नाही. भगवंताला शरण जायचं की तुम्हाला यातनं सोडव, आणि बास तिथे तोटा सहन करायचा आणि राहिलेलं दान दिलं. असेही काही प्रसंग असतात, असेही काही प्रसंग असतात. असं म्हणणं नाही की सगळ्या ठिकाणी तुम्ही नुकसान करून घ्या, हा काही संसार नाही आहे. एक उदाहरण सांगणं झालं. ही आहे समष्टी, आणि जो तो आपल्याला गतजन्मीचं मागणं मागतोय, तू असं केलं होतंस, चल मी तुझ्याशी आता असं वागणार. आपल्याला वाटतं मी किती सरळ वागते, गतजन्माचं काहीच आठवत नाही, त्यालाही नाही आठवत, पण त्याच्याकडनं त्या वासना तसं कार्य करून घेतात. माझ्याकडून माझ्या वासना पण कार्य करून घेतातच आहेत. हा मुद्दा आपल्याला कळला पाहिजे. आणि हा विषय इथं एवढ्यासाठी मांडला. हा विषय अजून खूप मोठा आहे समष्टीचा, पण इथे एवढ्यासाठी मांडला. अधश्च ऊर्ध्वम प्रसृता तस्य शाखा, म्हणजे त्याच्या फांद्या या पसरलेल्या आहेत. त्या कशा? अधहा खाली, ऊर्ध्वम वर. काही फांद्यांचा विस्तार खाली पसरलाय आणि काही फांद्यांचा विस्तार वर पसरलाय. वरच्या बाजूच्या फांद्या या समष्टी फांद्या आहेत. समष्टी ही आपल्याला सोडत नाही, आणि व्यष्टी म्हणजे माझे स्वतःचे काही प्रॉब्लेम आहेत आतल्या आत, हे जे माझे एकटीचे प्रॉब्लेम्स आहेत याला म्हणतात व्यष्टी, पर्सनल. आणि हे व्यष्टी आपल्याला अहंकारी विचार, त्याच्यामुळे व्यष्टीला खड्ड्यात नेतो तो. आपल्याला अहंकारापासून खूप दूर राहायला पाहिजे. कोणतंही काम कोणी केलं ते माझ्याकडनं भगवंतानी करून घेतलं, नसतं करून घेतलं तर मी काय केलं असतं. खूप अलिप्त राहून आपण व्यष्टीला आपण सुधारू शकतो, तरच समष्टी सुधारते, आपल्या आजूबाजूचा समाज सुधारतो. व्यष्टीला आपण ज्ञान देऊन कितीही अडचणी आल्या तरी त्याच्याकडे लक्ष न देता अनेक गोष्टी भगवंतांनी ज्या सांगितल्या आहेत ते प्रॅक्टिकली करून, आणि म्हणून ते रोजच आपल्याला वापरात आणण्याची आपण सवय ठेवली पाहिजे. गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. कशा आहेत त्या फांद्या? गुणांनी युक्त आहेत, गुण, आणि विषयांनी भरलेल्या आहेत. संसार वृक्ष आहे ना हे सगळं. म्हणजे थोडक्यात विश्व हे काय आहे?
विश्व हेच मुळी संसार वृक्ष आहे इथे. आणि या संसार वृक्षावर काही फांद्या वर, काही फांद्या खाली, आणि त्या कशा आहेत? गुणांनी युक्त आहेत. 3 गुण, सत्व रज तम. आणि अनेक विषय, मोहात पाडणारे विषय. ते विषय मोहात कधी पाडतात माहिती का? ज्याची आपल्याला गरज नाही त्या विषयात आपण लक्ष घातलं की ते विषय मोहात पाडतात. आणि आपल्या कर्तव्य कर्माविषयी जेव्हा आपण विषय सिलेक्ट करतो तेव्हा ते विषय मोहात नाही पाडत. मला बाजारातनं तांदूळ आणायचे, ते तांदूळ मला मोहात नाही पाडत. पण त्याच्याबरोबर सुगंधी उठणं, वासाचं तेल मोहात पडतं हे मला. ज्याची मला आत्ता गरज नाही आहे पण ते तिथे दिसतंय आणि वास सुंदर आहे म्हणून मला ते हवं आहे, सुगंधी आहे म्हणून मला ते हवं आहे, मनाला बरं वाटणार आहे म्हणून मला ते हवं आहे. नाही, हे जीवन एवढ्यासाठी आहे. आणि हे जीवन असं जगायसाठी कशाही दृष्टीने कोणी आपल्याला त्रास देऊन, कोणी आपल्याला मैत्रिणी, कोणी आपल्याला गैरमार्गाने त्याच्यापासून दुरावत असेल तर तो आपला मित्रच असतो. माझ्या कर्तव्य कर्मा उरतं, मी विषय सिलेक्ट करायचे या संसार वृक्षावरून, आणि तेवढेच विषय मी माझ्या कर्मांसाठी वापरायचेत. म्हणजे मला काय काय लागतं, डाळ तांदूळ तेवढंच आणायचं आहे आणि ते वापरायचं आहे, विषय संपला. बाकीचं काही नाही. ते नाही लागत पण जे मोहात पडतोय आपण. आणि खरं तर सांगू का, हे सगळ्या बाबतीत झालं. शारीरिक नाही आहे फक्त, हे मानसिक पण आहे. काही ठिकाणी आपण लोकांच्या गळ्यात पडतो. तो वातावरण तसं होतं प्रेमाचं अर्थात, आणि मग तिथे फसतो. हे अत्यंत वाईट आहे. त्याच्यामुळे या दुनियेत ही समष्टी आहे ना, ती स्वतःचं देवघेव पूर्ण करण्यासाठी जन्माला आली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण, आपल्याला वाटतं हे जग फसवतं, पण हे जग फसवण्यासाठीच परमेश्वराने निर्माण केलंय असं म्हटलं तरी चालेल. आपली जर प्रवृत्ती न फसवणारी, शुद्ध, कारण मला काय करायचं, मला विकास करायचा आहे, मला माझं ज्ञान मिळवायचं आहे. मी का जन्माला आलेली आहे? मानव म्हणून जन्माला येणं आणि तसंच मृत्यू पावणं अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अत्यंत लाजिरवाणी. निदान त्या दृष्टीने आपण 2 पावलं 4 पावलं पुढे गेलो पाहिजे. ह्या सगळ्या पसाऱ्यात मी आत्ताच सांगितलं की केवळ ही समष्टी म्हणजे काय, व्यष्टी म्हणजे काय, सुखदुःख आहेत सगळी वैयक्तिक पातळीवरती, अडीअडचणी आहेत, मोह आहे. आणि समष्टी म्हणजे सगळी, कोणी काय तर कोणी काय, गेल्या जन्मीचा हिशोब मागताय आपल्याला. त्यामुळे अनेकदा फसवल्याची आपल्याला उदाहरणं दिसतात. बोलता बोलता अतिशय प्रेमाने लोक बोलतात
आणि अत्यंत ते वेगळं असतं, अत्यंत वेगळं. खूप फसल्यासारखं वाटतं आपल्याला. एकही शब्दावर आपण विश्वास नसतो ठेवायचा आणि सगळ्यातनं अलिप्त राहायचं असतं. समष्टीमध्ये शक्यतोवर आपण उत्तम व्यवहार करावा आणि कुठेतरी चुकलो आपण तर देणं होतं असं समजावं आणि मोकळे झालो आपण. पुन्हा त्याचा विचार करायचा नाही आहे. असे हे व्यष्टी आणि समष्टी आहेत. हां, आणि ते गुणांनी युक्त आहेत आणि विषयांनी युक्त आहेत. परत तशात अनेक विषय आहेत. हां, एवढं तर आहेच, पण अनेक विषय आहेत आणि अनेक गुण आहेत. अधश्च मूलान्यनुसंततानि, अधश्च मूलानि अनुसंततानि. थोडीशी मुळं आता खाली आलेली आहेत आणि ती जी मुळं आहेत आता लोंबायला लागली मुळं, ती कर्माला कारण होणारी आहेत. कर्माला कारण होणारी आहेत म्हणजे या वृक्षावरती विषय आहेत आणि त्या विषयांमुळे आपल्याला आता अडकल्यामुळे वासनांमध्ये आपल्याला कर्म करावी लागणार आहेत. आणि ही जी मुळे ही आपल्याला कर्म दाखवणार आहेत. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, मनुष्य लोकात ती पसरली आहेत. त्यांना त्यांची कर्म दाखवता आहेत. खूप बारकाव्याने इथे संसार वृक्षाचं वर्णन केलंय. हे व्यासांची कमाल आहे. व्यासांनी लिहिलंय. वरच्या बाजूला शाखा आहेत, खालच्या बाजूला शाखा आहेत आणि व्यष्टीमधील समष्टीमधील चैतन्य प्रवाह उन्नतीकडे वळलेला दिसतो. व्यष्टी असो का समष्टी असो, चैतन्य आहेच ना, तो उन्नतीकडे वळलेला दिसतो. माणसाने सतत हे ज्ञान जीवनाचं घेत राहिलं पाहिजे आणि ज्ञान घेता घेता ते प्रॅक्टिकली आपण वापरलं पाहिजे. त्यानंतर हे उच्च आणि नीच हेही दर्शवतात की माणसाला कोणत्या प्रकारची मूल्य जगाविषयी वाटतात. उच्च प्रकारची की जीवनात सोपं जावं म्हणून नीच प्रवृत्तीची कोणती मूल्य मानवाला जगाविषयी वाटतात. हा पण उच्च नीचतेचा भेदभाव दाखवलेला आहे. त्रिगुणांची क्रीडा आहे इथे. माहिती आहे ना, 14वा अध्याय संपूर्ण त्रिगुणांवर होता. सत्व रज तम हे संपूर्ण या वृक्षावर पसरलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक विषय
एक्झिबिशन आहे विषयांचं. पण मला काय हवंय? मला काय हवंय? डॉक्टरची पुस्तकं खूप छान असतात, पण मी कोण आहे? सामान्य मानव आहे. डॉक्टरची पुस्तकं मला वाचून चालेल का? ती खूप छान असतात, त्याला खूप मान आहे. नाही. त्यातलं मला काही कळेल का? हो, मग मी डिक्शनरी घेऊन बसीन, अभ्यास करेन. नाही. माझा पिंड तो नाही, माझी कर्म ती नाही आहेत. जी माझी कर्म नाहीत ती मी करणं महापाप आहे. महापाप आहे. एका मानवी जीवाला तळतळायला लावणं महापाप आहे. कुणालाही थोडंसं सुद्धा आपण दुखवू नये. थोडंसंही दुखवू नये. आणि कशी तळतळ लागते आपण अनुभवलेलं आहे. हे सगळं नॉलेज जर आपल्याला यायचं असेल तर खूप ज्ञान कमावून, खूप जीवनाची उदात्त प्रिन्सिपल्स आपण सतत वापरली पाहिजेत. उदात्तता आली पाहिजे विचारांमध्ये. काहीही जग कसंही चालू दे, माझ्या विचारात उदात्तता पाहिजे. आणि इथे आणखीन काय आहेत? हे तर गुण तर आहेतच, परंतु त्याच्याबरोबर विषय आहेत ना. विषयांचे तर बीजांकुर आहेत. म्हणजे सारखी एक ना एक बीजाला अंकुर फुटतात. सतत 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 हजारो लाखो नवीन विषयांची निर्मिती इथे होते या संसार वृक्षावर. ज्याचा फक्त ज्याच्याशी संबंध आहे तेवढेच विषय त्यांनी ग्रहण करायचे आहेत. या पलीकडे जाऊन अगदी सगळ्या गोष्टी ज्या मनुष्य करतो, अनेक गोष्टी जास्तीच्या करतो तो. आणि इथपर्यंत सुद्धा करतो की मला आता समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे त्रास द्यायचा, त्याचाही तो अभ्यास करतो. इतकी कमाल आहे. त्यामुळे प्रत्येकाने ठरवायचं आहे कोण कोणच्या प्रवृत्तीचं आहे, त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे त्यांनी ठरवायचे कशात आपण एक्सपर्ट व्हायचे. इथले विषय हे केवळ आपली कर्म पूर्ण करण्यासाठी, कर्तव्य कर्मांची पूर्तता करण्यासाठी जे जे लागतं. आज मला भाजी करायची, मला काय काय लागतं? वाटाणा, बटाटा, काय काय लागतं? कोथिंबीर लागते आणि त्याला जे जे जिन्नस लागतात, मिरची लागते, जे जे आपण फोडणीत घालतो, काय काय करतो, त्याच्या व्यतिरिक्त आपण त्या भाजीत काही घालतो का? आणि काहीतरी घालून ठेवलं तर ती होईल का व्यवस्थित चविष्ट? नाही. असं जीवन टेस्टी होण्यासाठी प्रत्येक कर्म हे अतिशय सुरळीतपणे पूर्ण झालं पाहिजे.
आणि म्हणून त्या कर्माला लागणारच साहित्य, विषय आपल्याकडे पाहिजेत, दुसरं काहीही नको. आपण भाजी निवडायला बसलो, भाजीच निवडतो ना. आपण टी व्ही पाहायला बसलो, तर टी व्ही पाहण्याशिवाय आपण काही करत नाही ना. म्हणजे आपण जे कर्म करतो त्याच्याशिवाय आपण काहीच करायचं नाही आहे त्यावेळेस. म्हणजे कर्म पूर्ण होतील. आपल्याला बाकीचा पसारा खूप हवा असतो, बाकीचा पसारा खूप हवा आहे. आणि याला सगळ्याला कारण आपल्या मनप्रवृत्ती आहेत. इतकं म्हटलं तरी या मनप्रवृत्ती, आपल्याला जर हे ज्ञान सारखं सारखं आठवलं ना, ह्या सगळ्यामध्ये काही अर्थ नाही. आपल्या केवळ कर्मांसाठी हे विश्वातले विषय आहेत, तेवढे उचलायचे आहेत, कर्म पूर्ण करायचे, बाकी कशातच इंटरेस्ट नाही ठेवायचा आहे. त्याच्यामुळे मनप्रवृत्ती बदलणार आहे आपली. आणि प्रवृत्ती चांगली व्हावी ह्याच्यासाठी भगवंताचं स्मरण, भगवंताचं समर्पण आवश्यक आहे. काही कालावधीनंतर, काही कर्म पार पाडल्यावर भगवंताला समर्पित व्हावं की भगवंता, तू माझ्याकडनं कर्म करवून घेतलंस आणि आज मी हलकी झाले त्या कर्मातून. जे करावं लागेल ते कर्म करायचं आणि मोकळं व्हायचं त्यातनं. बस, बाकी काही नाही आहे. बाकीचं जे हिशोब आहे तो पाहणार आहे. आपण का मागे पुढे पाहायचं? कुठल्याही गोष्टीला मागे पुढे पाहायचं नाही, घाबरायचं नाही, हिंमत खचायची नाही. बाकी आपण आयुष्यात जसे व्यवहार करतो तसेच त्याहूनही उत्तम करायचे. परंतु जिथे माघार घ्यावी लागते तिथे अजिबात खचून न जाता अतिशय मनाचं उदात्तपणा पाहिजे. संसाराचं मुख्य जे मूळ आहे, प्रधान मूळ, ते वरच्या बाजूनी जाणार आहे, वरच्या बाजूनी जाणार आहे. चैतन्यात स्थिर होणार आहे ते. आणि त्यापासून फुटणारी जी उपमूळ आहेत ती खाली मनुष्य लोकापर्यंत आली आहेत. ती का आली आहेत खाली मनुष्य लोकापर्यंत? वरचं मूळ चैतन्याचं मूळ आहे. आता आलं लक्षात, हा वृक्ष उलटा का आहे? त्याचं कारण, या सगळ्याचं मूळ, या विश्वाचं मूळ काय आहे? चैतन्य. आणि हे मूळ जे आहे महत्त्वाचं प्रधान मूळ, ते वरच्या दिशेने आहे. त्या मुळाला जी छोटी छोटी उपमुळं फुटली आहेत ती आता खालच्या दिशेने वाहायला लागली. ती उपमुळं काय सांगतायत माहिती? प्रत्येक मानवाला सांगतायत, तुझी कर्म कर, उठ, जागा हो, कर्म पूर्ण कर. कर्मांना लागतील तेवढेच विषय घे.
पुढे आता पुढच्या श्लोकात काय म्हणतायत, न रूपमस्येह ततो तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. काय म्हणतात, त्याचं स्वरूप काय आहे, वृक्ष म्हणून त्याचं स्वरूप आहे ना, आणि म्हणून आकलन होत नाही, ना त्याचा शेवट ना त्याची सुरुवात, ना आधारस्थान. घट्ट मूळ धरलेला हा अश्वत्थ वृक्ष कसा आहे, अनासक्तीच्या शस्त्रांनी छेदलेला आहे. अनासक्तीच्या शस्त्रांनी तो छेदलेला आहे. म्हणजे काय माहिती का, आपण म्हणतो की इथे आसक्ती आहे, अगदी बरोबर आहे, विषय आलेत की आसक्ती आहे, परंतु हा अश्वत्थ वृक्ष अनासक्तीच्या शस्त्रांनी छेदलेला आहे. कसा माहिती आहे, 100 वर्ष झाली की हा परमात्मा या शरीराला टाकतो. कुणाच्याही हातात ते राहत नाही. ह्याला म्हणतात अनासक्ती. त्याचं कारण मनुष्य जर सगळ्याची आसक्ती बाळगत असेल तर काहीतरी शस्त्र पाहिजे की नको, नाही तर हा संसार, माणसं जगत राहतील, त्यांच्यात चांगल्या वाईट प्रवृत्ती वाढत राहतील, गुण वाढत राहतील, मोहमायेचे विषय वाढत राहतील, आणि पुरेल का हो हे सगळं? नाही. जे आलं ते गेलंच पाहिजे. या अर्थाने जरी विश्व हे सगळं आसक्तीयुक्त आहे, तरी सुद्धा हा वृक्ष जो आहे त्याचं एक जे मूळ वर आहे आकाशात, ते आकाशात मूळ असलं तरी पक्क आहे बरं का, ते पक्क आहे. असा उलटा वृक्ष आहे. काही फांद्या आता जमिनीला लागायला लागल्या, म्हणजे वृक्ष हवेतच अजून वाढता 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 वाढता, तरी तो पक्का आहे असं सांगितलंय चक्क. आपल्या जागी तो पक्का आहे. मूळ त्याचं वर आहे. मुख्य मूळ, प्रमुख प्रधान मूळ म्हणजे चैतन्य. आणि जरी सगळी विषयासक्ती असली आणि मानवाने जर ती आसक्ती सोडली नाही, ज्ञान उत्पन्न करून घेतलं नाही, प्रत्येकाने मानव म्हणून जन्माला आल्यावर अशी अपेक्षा आहे चैतन्याचा शोध घ्यावा. नवे चैतन्याचा शोध तर राहू दे बाजूला, परंतु जीवनाची एक 15 प्रिन्सिपल्स नीट समजावून घ्यावी. ती प्रिन्सिपल्स ही गीता सांगते, आणि ही गीता भगवंतांनी अतिशय
उत्तम शब्दामध्ये, म्हणजे शब्द उत्तम नुसते नाही आहेत, सर्व बाजूंनी त्याचा विचार केला आहे. आणि ती गुरुदेव चिन्मयानंदांनी अतिशय सुंदर मांडली पण आहे. जणू काही श्रीकृष्णाचं मन आणि गुरुदेवांचं मन हे वेगळं नव्हतंच. बस श्रीकृष्णाला त्यांनी बोलवण्याचा अवकाश, की श्रीकृष्ण त्यांच्या हृदयामध्ये हजर. अलौकिक व्यक्तिमत्व होतं. गीतेचं प्रत्येक प्रिन्सिपल समजून घ्यायचं असेल तर असं आपण प्रॅक्टिकल लाईफ जगावं. रोज एक श्लोक वाचायचा, त्याच्या खाली दिलेला 2 ओळीचा अर्थ वाचायचा आणि सतत 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 त्या दिवशी त्याचं मनन करायचं, जमेल तेवढं. बस एक श्लोक, 700 श्लोक आहेत, 2 वर्ष लागतील, लागू दे, संपलं. घाई कोणाला आहे? पण जे मिळेल 2 वर्ष सतत चिंतन, मनन, अभ्यास आणि प्रॅक्टिकली ते वापरायचं. याहून अधिक कशाचीच गरज नाही. आपण अगदी परिपूर्ण होऊन जाऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.